मध्ये आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. 12 ऑगस्टला ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर एक अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं, या दिवशी उपवास केला तर 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं, इतकं या व्रताचं महत्व आहे. मग अशी कुठली गोष्ट आहे जी या अंगारकी संकष्टी चतुर्थीला नक्की करायला हवी, ज्याने तुमची मनोकामना पूर्ती होऊ शकते आणि विघ्नहर्त्याच्या कृपेने कुटुंबातली सगळी संकट दूर होऊन कुटुंबात सुख समृद्धी येऊ शकते? चला जाणून घेऊया. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. मंगळ हा भारद्वाज ऋषींचा पुत्र होता. भारद्वाज ऋषींनी ज्या ठिकाणी संतान गणेश व्रत आणि उग्र तपश्चर्या केली होती ते स्थान नर्मदा नदीचा काठ होतं. याच ठिकाणी मंगळाने एक भव्य दशभुजा म्हणजे 10 हातांच्या गणपतीची स्थापना करून मंदिर उभारलं. या गणपतीला मंगलमूर्ती असं नाव दिलं. गणपतीच्या आशीर्वादाने मंगलमूर्तीची स्थापना करणारा तो मंगळ किंवा मंगळ असं नाव या भौमाला पडलं आणि आगीसारखा रंगाने लाल असणाऱ्या मंगळाला अंगारक असंही नाव मिळालं. अंगारक या नावावरूनच गणपतीच्या आशीर्वादाने अंगारकी चतुर्थी या व्रताची सुरुवात झाली आणि हे नाव मंगळाची आठवण करून देतं. म्हणून तर पत्रिकेत मंगळ दोष असल्यास अंगारकी चतुर्थीचं व्रत करायला सांगितलं जातं. त्यामुळे मंगळ दोषाची अशुभता आणि तीव्रता कमी होण्यास मदत होते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत अगदी कोणीही भक्त करू शकतात. स्त्री पुरुष कुणालाही हे व्रत करता येतं. वयाची सुद्धा काही मर्यादा नाहीये. अंगारकी संकष्टी चतुर्थीला घरीच तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करू शकता. अगदी पंचोपचारे पूजन केलं तरी चालेल. या दिवशी गणेश मंत्राचा जप करावा किंवा गणेशाच्या स्तोत्रांचं पठण करावं. शक्य असेल तर गणेश पुराण सुद्धा वाचावं. जागृत गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फुलं वाहावीत. दिवसभर उपवास करावा. उपवास करताना सात्विक आहार घ्यावा. फळं, दूध या प्रकारे. तामसिक भोजन करू नये आणि तेलकट, तळलेलं असं सुद्धा काही खाऊ नये. मंडळी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी, मनोकामनापूर्तीसाठी काय करायला हवं अंगारकी चतुर्थीला हे तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी या व्रताची सांगता कशी करायची तेही बघूया. अनेक जण संकल्प घेऊन 5, 7, 11 किंवा 21 या संख्येत अंगारकी चतुर्थीचं व्रत करतात आणि मग उद्यापन सुद्धा करतात. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थी कशी सोडायची तर संध्याकाळी चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्घ्य अर्पण करून आणि मग त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करून मग अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत, उपवास सोडायचा असतो. उपवास सोडताना सुद्धा सात्विक भोजन घेणंच अपेक्षित आहे. कांदा लसूण भोजनात नको. सगळ्यांना माहितीच आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये मोदक आणि खिरापत असते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला सुद्धा मोदक आणि खिरापत नैवेद्यामध्ये असावी. त्याचबरोबर घरी संध्याकाळी तुम्ही जो काही स्वयंपाक कराल त्या पूर्ण स्वयंपाकाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा अगदीच काही नाही जमलं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला चालतो, कारण शेवटी देव भाव पाहतो. भाव तिथे देवाचं म्हटलेलंच आहे. आता आपण वळूया मुख्य उपायाकडे. मनोकामना पूर्तीसाठी गणपती बाप्पाचा एक पंचाक्षरी मंत्र आहे. तो मंत्र तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून म्हणायला सुरुवात करू शकता. मंत्र काय आहे? नमो हेरंब. मंत्र पुन्हा एकदा, नमो हेरंब. नमो हेरंब. अगदी 2 शब्दांचा हा मंत्र, साधा सोपा. हा मंत्र 21 वेळा पठण करायचा. तुमच्या राहत्या घरामध्येच हा मंत्र पठण करायचा आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात केल्यानंतर दर मंगळवारी, म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी नंतर येणाऱ्या दर मंगळवारी या मंत्राचं पठण करायचं. असं किती दिवस करायचं? किमान 1 वर्ष करायचं. यामुळे तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण होते. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची इच्छापूर्ती होऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. खूपच साधा सोपा उपाय आहे. श्रद्धा भक्तीने केल्यास अनुभव नक्की येतो. छोटासा मंत्र आहे आणि म्हणायचं आहे फक्त 21 वेळा. तोही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करून दर मंगळवारी आणि संपूर्ण 1 वर्ष. म्हणजे श्रावणात तुम्ही सुरुवात करताय. आता श्रावणात अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, तर श्रावणात सुरू केलं तर पुढच्या श्रावणातल्या मंगळवारपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे. तुमची जी काही इच्छा असेल, विवाह जमत नसेल, आर्थिक अडचणी असतील, काही संकट असतील, मनःशांती नसेल, तर ते सगळ्या अडचणी गणपती बाप्पा दूर करेल. तो विघ्नहर्ता आहे. विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील विघ्न नक्कीच दूर होतील.
मंडळी, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की लिहा. त्याचबरोबर गणपती बाप्पाचे तुम्ही भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला